चॅनलवरती आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प। अजित पवार यांनी आतापर्यंत 11व्यांदा अर्थसंकल्प सादर केला। राज्याच्या महसुली स्थितीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी राहिली आहे। 2025 व 26 ची राजकोषीय तूट ही 1,36,235 कोटी रुपये आहे। या अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे आपण पाहूयात। महाराष्ट्रात देशी परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात, औद्योगिक विकासात राज्य अव्वल। जानेवारी 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारने 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले। भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा 15.4% वाटा। येत्या काळात महाराष्ट्रात 15,72,654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार। मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय। हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे। हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8,400 कोटी रुपये किमतीचा बाह्यसाहित्य प्रकल्प राबविण्यात येणार आहे। या अर्थसंकल्पामधील विभागनिहाय आर्थिक तरतुदी आपण पाहूयात। बंदरे विभागास 484 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास 19,936 कोटी रुपये, परिवहन विभागास 3,610 कोटी रुपये, नगरविकास विभागास 10,629 कोटी रुपये, ग्रामविकास विभागास 11,480 कोटी रुपये, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 245 कोटी रुपये, ऊर्जा विभागास 21,534 कोटी रुपये, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागास 25,581 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागास 21,495 कोटी रुपये, इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागास 4,368 कोटी रुपये, दिव्यांग कल्याण विभागास 1,526 कोटी रुपये, अल्पसंख्याक विकास विभागास 812 कोटी रुपये। ह्या होत्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामधील विभागनिहाय तरतुदी। स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक ऐका जरा येथे हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे। हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत, त्यांना आमचे हे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक त्या ठिकाणी होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेमधून हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे। विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे। विकास संकल्प विकासाचा ध्यास, मनी धरू आस विकासाची, विकास चक्राला देऊन या गती, साधूया प्रगती वेगातची, मिळून या सारे राज्य विकसित, राष्ट्र विकसित करू चला, राष्ट्र विकसित करू चला, राज्य विकसित करू चला। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।